वृषभ राशी. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजपासून तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होतोय जो साधा नाही, कारण ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवलेल्या 11 घटना आता एकामागोमाग एक सक्रिय होणार आहेत आणि त्यांना थांबवण्याची ताकद कोणाकडेही नाही. बराच काळ तुम्ही शांतपणे संघर्ष केला, अपमान सहन केला, मेहनत केली, पण अपेक्षित फळ मिळालं नाही. मात्र आता नियती स्वतः तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. काही लोकांचे खरे चेहरे उघड होतील, पैशांबाबत मोठी हालचाल होईल, एखादी अनपेक्षित संधी तुमच्या दारात येईल आणि एक असा निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या पुढील अनेक वर्षांचा पाया ठरवेल. तुम्हाला कदाचित वाटेल की सगळं अचानक घडत आहे, पण हे अचानक नाही. हा तुमच्या संयमाचा, चिकाटीचा आणि आत्तापर्यंत सहन केलेल्या प्रत्येक वेदनेचा परतावा आहे. जर तुमची रास वृषभ असेल तर पुढचे काही दिवस हलक्यात घेऊ नका, कारण जे घडणार आहे ते तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. पहिली घटना. अचानक मोठा धनलाभ आणि आर्थिक स्थितीत जबरदस्त बदल. वृषभ राशी, तुमच्या आयुष्यात आता आर्थिक बाबतीत एक असा टप्पा सुरू होतोय जो पूर्ण परिस्थिती बदलू शकतो. बराच काळ तुम्ही पैशांच्या बाबतीत ताण अनुभवत होता. कमाई असूनही बचत न होणं, अडकलेली रक्कम, उशिरा मिळणारे पेमेंट, कर्जाचा दबाव किंवा एखाद्या व्यवहारात झालेला तोटा. अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की मी इतकी मेहनत करते तरीही हातात काहीच का राहत नाही. पण लक्षात ठेवा, वृषभ राशी ही स्थैर्य आणि संपत्तीची रास आहे आणि जेव्हा वेळ तुमच्या बाजूने फिरते तेव्हा परिणाम मोठा असतो. आता एखादी अडकलेली फाईल पुढे सरकेल, जुनी उधारी परत मिळेल, थांबलेला व्यवहार पूर्ण होईल किंवा अचानक एखाद्या नव्या उत्पन्नाचा मार्ग उघडेल. काही जणांना बोनस, इन्सेंटिव्ह, कमिशन किंवा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. एखादी गुंतवणूक जी तुम्ही आधी केली होती तिचं फळ आता दिसू शकतं. सुरुवातीला ही रक्कम लहान वाटू शकते, पण तिचा परिणाम मोठा असेल, कारण ती तुमच्या आत्मविश्वासाला नवी ऊर्जा देईल. विशेष म्हणजे हा फक्त पैसा येणं नाही, तर आर्थिक दृष्टिकोन बदलण्याचा काळ आहे. तुम्ही अधिक शहाणपणाने खर्च कराल, भविष्यासाठी योजना आखाल आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्याल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, अचानक आलेल्या पैशामुळे अहंकार वाढू देऊ नका किंवा दिखाव्याच्या मागे धावू नका. वृषभ राशीची खरी ताकद म्हणजे स्थिरता आणि दीर्घकालीन नियोजन. ही पहिली घटना तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्याचा पाया मजबूत करणारी आहे. बराच काळ सहन केलेल्या संघर्षानंतर आता विश्व तुम्हाला स्पष्ट संकेत देत आहे. तुमची मेहनत वाया गेलेली नाही. धनप्रवाह हळूहळू वाढणार आहे आणि जर तुम्ही योग्य निर्णय घेतले तर पुढील काही वर्ष आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि मजबूत ठरू शकतात. वृषभ राशी, संपत्तीचा दरवाजा उघडतोय. सज्ज रहा आणि संधी ओळखा. दुसरी घटना. विश्वासघात उघड होणार आणि खरे खोटे स्पष्ट होणार. वृषभ राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे जी तुमचे डोळे पूर्णपणे उघडेल. बराच काळ तुम्ही एखाद्या व्यक्तीवर, नात्यावर किंवा भागीदारीवर पूर्ण विश्वास ठेवला होता. तुम्ही मनापासून साथ दिली, मदत केली, गुपितं शेअर केली, कधी आर्थिक तर कधी भावनिक आधार दिला. पण आता हळूहळू तुम्हाला जाणवू लागेल की समोरची व्यक्ती तुमच्या इतकी प्रामाणिक नव्हती. एखादी छोटी गोष्ट, एखादा संभाषणातील बदल, मागे बोललेलं वाक्य किंवा अचानक झालेली वागणुकीतील थंडपणा, हे सर्व एक मोठं सत्य उघड करणार आहे. सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल. मी इतका विश्वास का ठेवला, असा प्रश्न मनात येईल. पण लक्षात ठेवा, वृषभ राशीचं मन मोठं असतं आणि तुम्ही नात्यांना प्रामाणिकपणे जपता. ही घटना तुमची चूक नाही, उलट ही वेळ तुमच्या आयुष्यातील चुकीच्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आली आहे. कदाचित कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्या कल्पना स्वतःच्या नावावर घेत होता. कदाचित एखादा जवळचा मित्र तुमच्या प्रगतीवर जळत होता किंवा एखाद्या नात्यात फक्त स्वार्थ होता. आता हे सगळं स्पष्ट होईल. ही घटना फक्त भावनिक नाही, तर तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारी आहे. तुम्ही 2 मार्गांवर उभे राहाल. एक म्हणजे दुर्लक्ष करून पुन्हा त्याच चक्रात अडकणं आणि दुसरा म्हणजे ठामपणे सीमा आखणं. वृषभ राशीची खासियत म्हणजे तुम्ही शांत असता, पण एकदा निर्णय घेतला की मागे वळून पाहत नाही. आता तुम्ही तुमच्या आयुष्यात स्पष्ट मर्यादा ठरवाल. कोणाला किती जवळ ठेवायचं, कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं, हे तुम्ही ठरवाल. लक्षात ठेवा, ही घटना नुकसानासारखी वाटेल, पण प्रत्यक्षात ती एक मोठं संरक्षण आहे.
कारण चुकीचे लोक दूर गेल्यावरच योग्य लोकांसाठी जागा तयार होते. तुमचं मन दुखेल, पण तुमची अंतर्गत शक्ती अधिक प्रबळ होईल. तुम्ही अधिक शहाणे, अधिक सावध आणि अधिक आत्मनिर्भर व्हाल. वृषभ राशी ही दुसरी घटना तुमच्या आयुष्याची साफसफाई आहे. जे खोटं आहे ते निघून जाईल, जे खरं आहे ते टिकेल, आणि या प्रक्रियेनंतर तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत, जास्त स्थिर आणि जास्त जागरूक होऊन पुढे जाल. तिसरी घटना, करिअरमध्ये मोठी संधी आणि अनपेक्षित उंचीची सुरुवात. वृषभ राशी, आता तुमच्या कामाच्या आणि करिअरच्या क्षेत्रात एक मोठा वळण येणार आहे. बराच काळ तुम्ही शांतपणे मेहनत घेतली, जबाबदाऱ्या पेलल्या, इतरांच्या चुका झाकल्या, पण तुमच्या कामाची खरी दखल घेतली जात नव्हती. आता परिस्थिती बदलणार आहे. एखादा वरिष्ठ तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागेल, एखादा मोठा प्रोजेक्ट तुमच्या हातात येईल, किंवा अचानक प्रमोशन, नवीन जॉब ऑफर किंवा व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता निर्माण होईल. ही संधी सुरुवातीला थोडी भीतीदायक वाटू शकते. मी हे करू शकेन का, असा प्रश्न पडेल. पण लक्षात ठेवा, ही संधी अचानक आलेली नाही. ती तुमच्या सातत्य, शिस्त आणि प्रामाणिक परिश्रमाचं फळ आहे. वृषभ राशीची खासियत म्हणजे तुम्ही एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण ताकदीने पार पाडता. त्यामुळे ही घटना तुमच्या करिअरचा पाया अधिक मजबूत करणार आहे. काही जणांसाठी ही नवीन व्यवसायाची सुरुवात असेल, काहींसाठी परदेशी संधी असेल, तर काहींसाठी स्वतःचा ब्रँड किंवा स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची वेळ असेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही वेळ आल्यावर संकोच करू नका. जास्त विचार करत बसलात तर संधी हातातून जाऊ शकते. वृषभ राशी, तिसरी घटना तुमच्या आयुष्यात उंच भरारी घेण्याची सुरुवात आहे. आता तुमची ओळख फक्त मेहनती व्यक्ती म्हणून नाही, तर प्रभावशाली आणि यशस्वी व्यक्ती म्हणून होऊ लागेल. तयार रहा, कारण तुमची मेहनत आता लोकांसमोर चमकणार आहे. चौथी घटना, घर परिवारात मोठा बदल आणि शुभ वार्ता. वृषभ राशी, आता तुमच्या घरगुती आयुष्यात एक मोठी हालचाल होणार आहे. बराच काळ घरात एखाद्या गोष्टीवरून ताण, मतभेद किंवा शांत संघर्ष चालू होता. कधी आर्थिक कारणामुळे, कधी नात्यांमधील गैरसमजामुळे, तर कधी एखाद्या निर्णयावरून वातावरण जड झालं होतं. पण आता परिस्थिती हळूहळू सकारात्मक वळण घेणार आहे. एखादी शुभ वार्ता, लग्न, साखरपुडा, नवीन सदस्य आगमन, घर खरेदी, नूतनीकरण किंवा एखाद्या कुटुंबातील व्यक्तीला मिळालेलं यश घरात आनंदाचं वातावरण निर्माण करेल. काहींसाठी हा बदल स्थलांतराचा असू शकतो. नवीन घर, नवीन शहर किंवा घरातील मांडणीतील बदल तुमच्या आयुष्यात ताजेपणा आणेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद आणि पाठबळ तुम्हाला अधिक मानसिक स्थैर्य देईल. विशेष म्हणजे ज्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता, तिथे पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो. एखादा जुना गैरसमज मिटेल आणि नातं पुन्हा मजबूत होईल. वृषभ राशी ही स्थैर्य आणि कुटुंबप्रियतेसाठी ओळखली जाते. तुमच्यासाठी घर म्हणजे फक्त भिंती नाहीत, तर सुरक्षितता आणि प्रेमाचं ठिकाण आहे. त्यामुळे ही चौथी घटना तुमच्या मनाला शांती देणारी ठरेल. बराच काळ तुम्ही बाहेरच्या संघर्षात अडकले होते, पण आता घरातूनच तुम्हाला नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल. लक्षात ठेवा, हा बदल कायमस्वरूपी सकारात्मक होण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. संवाद वाढवा, मनातील गोष्टी स्पष्ट बोला आणि जुन्या रागांना सोडा. कारण आता तुमच्या आयुष्यात घर परिवार हा ताकदीचा सर्वात मोठा आधार ठरणार आहे. पाचवी घटना, प्रेम, नातं आणि आयुष्य बदलणारा भावनिक निर्णय. वृषभ राशी, आता तुमच्या हृदयाशी संबंधित एक मोठी घटना घडणार आहे. बराच काळ तुम्ही एखाद्या नात्यात स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. तुम्ही प्रेमात प्रामाणिक राहिलात, निष्ठा ठेवलीत, समोरच्याच्या चुका माफ केल्या, स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, फक्त नातं टिकावं म्हणून. पण आता वेळ आली आहे की हे नातं खऱ्या पायावर उभं आहे की नाही हे स्पष्ट होईल. जर तुमच्या आयुष्यात आधीपासून कोणी खास व्यक्ती असेल, तर पुढील काळात गंभीर चर्चा होईल. लग्न, भविष्यातील योजना, आर्थिक जबाबदाऱ्या, एकत्र राहण्याचा निर्णय किंवा कुटुंबाची संमती. हे संभाषण साधन असेल, त्यात भावना असतील, थोडा ताणही असेल, पण याच चर्चेतून नात्याचं खरं रूप दिसेल. जर प्रेम खरं असेल तर हे नातं आणखी मजबूत होईल आणि पुढील टप्प्यात प्रवेश करेल. पण जर फक्त सवय, भीती किंवा एकटेपणामुळे नातं टिकलेलं असेल, तर ते तुटण्याची शक्यता आहे, आणि ते तुटणंही तुमच्या भल्यासाठीच असेल. काही वृषभ राशींसाठी हा काळ जुना प्रियकर प्रियसी परत संपर्क साधण्याचा असू शकतो. अचानक मेसेज, कॉल किंवा सोशल मीडियावरून संवाद सुरू होऊ शकतो. त्या क्षणी जुन्या आठवणी जाग्या होतील, पण इथे सावध रहा. प्रत्येक परत येणारी व्यक्ती कायमची राहण्यासाठी नसते. तुम्ही आता आधीपेक्षा जास्त शहाणे आहात.
निर्णय भावना पाहून नव्हे तर अनुभवावरून घ्या. जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी स्थिर, प्रामाणिक आणि जमिनीवरची व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे. सुरुवातीला साधी ओळख वाटेल, पण हळूहळू त्या व्यक्तीचं वागणं, समजूतदारपणा आणि स्थैर्य तुम्हाला आकर्षित करेल. वृषभ राशी प्रेमात घाई करत नाही आणि हेच तुमचं बळ आहे. योग्य व्यक्ती ओळखायला तुम्ही वेळ घेता, पण एकदा स्वीकारलात की पूर्ण मनाने साथ देता. ही घटना तुम्हाला एक महत्त्वाचा धडा देईल. स्वतःच्या भावनांची किंमत ओळखा. तुम्ही नेहमी इतरांसाठी मजबूत उभे राहिलात, पण आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आहे. प्रेमात तडजोड आणि समर्पण असतं, पण स्वतःचा स्वाभिमान गमावणं नाही. वृषभ राशी, 5वी घटना तुमच्या हृदयाला हलवेल, पण शेवटी तुम्हाला भावनिक स्थैर्य देईल. काहींसाठी हे लग्नाची सुरुवात असेल, काहींसाठी नव्या प्रेमाची चाहूल असेल, तर काहींसाठी चुकीच्या नात्याचा शेवट असेल. पण कोणताही मार्ग असो, तो तुम्हाला अधिक मजबूत, अधिक स्पष्ट आणि अधिक आत्मविश्वासी बनवणार आहे. आता तुमचं हृदय अंतिम निर्णयासाठी तयार होतंय. आणि लक्षात ठेवा, जे खरं प्रेम असेल ते टिकेल आणि जे खोटं असेल ते दूर जाईल. 6वी घटना, आरोग्य, मन आणि जीवनशैलीत संपूर्ण परिवर्तनाचा काळ. वृषभ राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी घटना घडणार आहे जी तुम्हाला जबरदस्तपणे थांबवून विचार करायला लावेल की मी स्वतःची किती काळजी घेते. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही सतत जबाबदाऱ्या पेलत होता. कुटुंब, काम, आर्थिक ताण, नातेसंबंध, प्रत्येक गोष्टीत तुम्ही स्वतःला झोकून दिलं. पण या सगळ्यात तुमचं शरीर आणि मन हळूहळू थकायला लागलं. छोट्या छोट्या तक्रारी, पोटाचे त्रास, वाढलेलं वजन, साखरेची समस्या, रक्तदाबातील चढउतार, थकवा, चिडचिड, झोप न लागणं, हे सर्व संकेत तुम्हाला आधीपासून मिळत होते. पण तुम्ही ते दुर्लक्ष करत राहिलात. आता मात्र एखादी घटना तुम्हाला जागं करेल. कदाचित अचानक तब्येत बिघडेल, डॉक्टरकडे जावं लागेल, एखादा रिपोर्ट थोडा सावधगिरीचा इशारा देईल, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणामुळे तुम्हाला स्वतःची जाणीव होईल. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल, आता बदल आवश्यक आहे. ही भीती निर्माण करणारी घटना नसून आयुष्य सुधारण्यासाठी आलेला इशारा आहे. वृषभ राशी स्वभावाने स्थिर आणि सवयींना चिकटून राहणारी असते. त्यामुळे चुकीच्या सवयीही दीर्घकाळ टिकतात. पण एकदा तुम्ही ठरवलत की आता पुरे, तर तुम्हाला थांबवणं कठीण असतं. तुम्ही आहारात बदल कराल. तेलकट, गोड, जंक फूड कमी कराल. नियमित चालणं, योग, प्राणायाम किंवा व्यायाम सुरू कराल. झोपेची वेळ ठरवाल. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी कराल. फक्त शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही तुमच्यासाठी प्राधान्य बनेल. नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवणं, मन मोकळं करणं, आध्यात्मिक साधना, ध्यान किंवा प्रार्थना, हे सर्व तुम्हाला आतून शांत करेल. काही वृषभ राशी लोक स्वतःसाठी वेळ काढायला शिकतील. एखादं छंद जोपासणं, निसर्गात वेळ घालवणं, कुटुंबासोबत शांत क्षण अनुभवणं. ही 6वी घटना तुम्हाला एक मोठा धडा देईल. पैसा, नातं, यश यांचा अर्थ तेव्हाच आहे जेव्हा शरीर आणि मन निरोगी असतं. तुम्ही आता स्वतःच्या शरीराचं ऐकायला शिकाल. छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तपासणी कराल. वृषभ राशी, हा काळ तुमचं आयुष्य थांबवण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक दीर्घ, निरोगी आणि स्थिर भविष्य देण्यासाठी आहे. आज घेतलेला छोटासा आरोग्याचा निर्णय पुढील अनेक वर्षांचा पाया ठरेल. तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवाल, अधिक मजबूत, अधिक ऊर्जावान आणि अधिक सजग. आता वेळ आली आहे स्वतःची काळजी घेण्याची, कारण तुम्ही मजबूत असाल तरच जग तुमच्यासमोर झुकणार आहे. 7वी घटना, समाजात मानप्रतिष्ठा वाढणार, नावाचा डंका वाजणार. वृषभ राशी, आता तुमच्या आयुष्यात अशी वेळ येणार आहे जिथे लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. बराच काळ तुम्ही शांतपणे काम करत होतात. तुमचं योगदान मोठं असूनही प्रकाशच होतात इतर लोक होते. तुम्ही कधी स्वतःचं कौतुक मागितलं नाही, कधी मोठेपणा दाखवला नाही. पण आता परिस्थिती बदलणार आहे. एखाद्या कामासाठी तुमचं नाव पुढे येईल, तुमच्या निर्णयाचं कौतुक होईल, किंवा समाजात किंवा नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. ज्या लोकांनी कधी तुमच्यावर शंका घेतली तेच आता तुमचं कौतुक करतील. ही घटना फक्त बाहेरचं यश नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाचं पुनर्जन्म आहे. तुम्हाला जाणवेल की तुमची शांतता कमजोरी नव्हती, ती संयमाची ताकद होती. वृषभ राशी एकदा ठरवलं की हळूहळू पण ठामपणे पुढे जाते, आणि आता त्या सातत्याचं फळ लोकांसमोर येणार आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर नम्रता सोडू नका, कारण तुमची खरी ओळख ही स्थिर, जमिनीवरची आणि विश्वासार्ह व्यक्ती अशी आहे.
सातवी घटना तुम्हाला उंची देईल, पण त्या उंचीवर टिकून राहण्यासाठी संयम आणि शहाणपण आवश्यक आहे. वृषभ राशी, आता तुमचं नाव आदराने घेतलं जाईल. जे लोक कधी दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील. हा काळ तुमच्या प्रतिष्ठेचा आहे आणि हा सन्मान तुमच्या मेहनतीची खरी कमाई असेल. आठवी घटना, शत्रू पराभूत होणार, गुप्त विरोधक उघड होणार. वृषभ राशी, आता तुमच्या आयुष्यातील एक मोठा अध्याय संपणार आहे आणि तो म्हणजे गुप्त शत्रूंचा प्रभाव. बराच काळ काही लोक तुमच्या पाठीमागे योजना आखत होते, तुमच्या कामात अडथळे आणत होते, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत होते किंवा तुमच्या यशावर जळत होते. तुम्हाला कधीकधी जाणवत होतं की काहीतरी बरोबर नाही, पण ठोस पुरावा नव्हता. आता परिस्थिती अशी वळण घेईल की त्यांचे डाव स्वतःच उघड होतील. एखादी चूक त्यांच्याकडून होईल, एखादं गुपित बाहेर येईल किंवा एखादी प्रभावी व्यक्ती सत्य ओळखेल. ज्या लोकांनी तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांनाच लोक प्रश्न विचारू लागतील. तुम्ही काहीही न बोलता शांत राहूनही परिस्थिती तुमच्या बाजूने फिरेल. कारण वृषभ राशीची एक मोठी ताकद म्हणजे संयम. तुम्ही योग्य वेळ येईपर्यंत थांबू शकता. काहींसाठी हा पराभव कामाच्या ठिकाणी दिसेल. ऑफिस पॉलिटिक्स करणारे लोक स्वतःच अडकतील. काहींसाठी हा कौटुंबिक किंवा नातेसंबंधातील असेल. खोटं बोलणारी व्यक्ती पकडली जाईल. तर काहींसाठी हा आर्थिक किंवा कायदेशीर वादात विजयाच्या रूपात येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विजय सुदाचा नाही तर न्यायाचा असेल. तुम्ही कोणाचं वाईट न मागता फक्त स्वतःच्या मार्गावर प्रामाणिकपणे चाललात आणि आता विश्व तुमच्या बाजूने उभं राहणार आहे. मात्र या काळात अहंकार वाढू देऊ नका. शत्रू पराभूत झाले तरी तुम्ही नम्र आणि स्थिर राहा. वृषभ राशी, आठवी घटना स्पष्ट सांगते, जे तुमचं नुकसान करायला आले होते तेच आता स्वतःच्या जाळ्यात अडकतील. तुमचं सत्य आणि तुमची प्रामाणिकता शेवटी जिंकणार आहे. नववी घटना, अचानक प्रवास आणि नशिबाला वळण देणारी भेट. वृषभ राशी, आता तुमच्या आयुष्यात एक असा प्रवास घडणार आहे जो फक्त जागेचा बदल नसून नशिबाला नवं वळण देणारा ठरेल. हा प्रवास अचानक ठरू शकतो. कामानिमित्त, कौटुंबिकाच्या कारणाने, धार्मिक स्थळाला जाणं किंवा एखाद्या महत्त्वाच्या भेटीसाठी. सुरुवातीला तो साधा वाटेल, पण त्या प्रवासात झालेली एखादी भेट, संवाद किंवा निर्णय तुमच्या पुढच्या काही महिन्यांचा मार्ग बदलू शकतो. काहींसाठी हा प्रवास करिअरशी संबंधित असेल. इंटरव्ह्यू, नवीन प्रोजेक्ट, व्यवसाय विस्तार किंवा परदेशी संधी. काहींसाठी तो कौटुंबिक किंवा व्यक्तिगत असेल. एखाद्या नात्याचं पुनर्मिलन, लग्नाची चर्चा किंवा जुन्या गैरसमजांचं निरसन. विशेष म्हणजे या प्रवासात तुम्हाला एखादी प्रभावी व्यक्ती भेटू शकते, जी पुढे जाऊन तुमच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावेल. वृषभ राशी स्वभावाने स्थिर असते आणि बदल सहज स्वीकारत नाही. पण हा प्रवास तुम्हाला तुमच्या सुरक्षित चौकटी बाहेर काढेल आणि तेच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन जागा, नवीन लोक, नवीन विचार हे सर्व तुमच्या मनाला ताजेपणा देतील. कदाचित तुम्ही एखादा मोठा निर्णयही या प्रवासानंतर घ्याल. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रवास फक्त अंतर मोजण्यासाठी नसतो. काही प्रवास आयुष्याचं दिशा बदलण्यासाठी असतात. नववी घटना तुम्हाला हालचाल करण्यास भाग पाडेल आणि त्या हालचालीतूनच नवीन संधी जन्म घेतील. वृषभ राशी, तयार रहा. तुमचं नशीब स्थिर उभं नाही, ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. 10वी घटना, मोठा आर्थिक निर्णय आणि संपत्तीचा पाया मजबूत होणार. वृषभ राशी, आता तुमच्या आयुष्यात पैशांशी, मालमत्तेशी किंवा गुंतवणुकीशी संबंधित एक मोठा निर्णय समोर येणार आहे. हा निर्णय साधा नसेल. तो तुमच्या पुढील अनेक वर्षांच्या स्थैर्याशी जोडलेला असेल. घर खरेदी, जमीन व्यवहार, व्यवसायात गुंतवणूक, भागीदारी, मोठी खरेदी किंवा कर्ज फेडण्याचा निर्णय यापैकी काहीतरी तुमच्या आयुष्यात सक्रिय होऊ शकतं. बराच काळ तुम्ही विचार करत होता पण योग्य वेळेची वाट पाहत होता. आता परिस्थिती अशी बनेल की निर्णय पुढे ढकलणं शक्य होणार नाही. कागदपत्र, चर्चा, बँक व्यवहार किंवा कुटुंबातील सल्लामसलत या सगळ्यात तुम्ही गुंताल. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, कारण रक्कम मोठी असेल किंवा जबाबदारी वाढेल. पण लक्षात ठेवा, वृषभ राशी ही संपत्ती आणि स्थैर्याची रास आहे. योग्य नियोजन केलं तर हा निर्णय तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकतो. काही वृषभ राशींसाठी हा व्यवसाय विस्ताराचा काळ असेल. नवीन शाखा, नवीन उत्पादन किंवा मोठी डील तुमच्या हातात येऊ शकते. काहींसाठी जुनी गुंतवणूक चांगला परतावा देईल. मात्र एक इशारा, घाईत किंवा इतरांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. प्रत्येक कागदपत्र तपासा, सल्ला घ्या आणि दीर्घकालीन फायदा लक्षात ठेवा. ही 10वी घटना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक परिपक्व बनवेल. तुम्ही फक्त कमाई करणारे नाही, तर संपत्ती निर्माण करणारे व्हाल.
हा काळ भविष्यासाठी मजबूत पाया घालण्याचा आहे, जिथे तुमचं कुटुंब सुरक्षित असेल आणि तुमचं नाव स्थैर्यासाठी ओळखलं जाईल. वृषभ राशी, आता पैशाचा खेळ तुमच्या नियंत्रणात येऊ लागेल. योग्य निर्णय घेतलात तर पुढील अनेक वर्ष आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि सक्षम राहू शकता. 11वी घटना, कर्मफळाचा निर्णायक टप्पा, आयुष्याला नववळण. वृषभ राशी, 11वी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे कर्मफळाचा हिशोब पूर्ण होण्याचा क्षण. बराच काळ तुम्ही जे पेरलं, मेहनत, प्रामाणिकपणा, संयम, निष्ठा, त्याचं फळ आता स्पष्टपणे दिसू लागेल. काही लोकांसाठी हे अचानक मिळालेलं यश असेल, काहींसाठी एखाद्या मोठ्या अडचणीचा कायमचा शेवट, तर काहींसाठी आयुष्याला नवी दिशा देणारा निर्णय. तुम्हाला जाणवेल की आता गोष्टी माझ्या बाजूने फिरतायत. ज्या लोकांनी तुमचं मन दुखावलं, तुमच्यावर शंका घेतली किंवा तुमच्या कष्टाचं मोल केलं नाही, त्यांच्यासमोर तुमची किंमत आपोआप वाढेल. पण हा क्षण सुडाचा नाही, हा क्षण आत्मसन्मानाचा आहे. तुम्ही आतून अधिक मजबूत व्हाल. तुमच्या आयुष्यातील काही जुने अध्याय कायमचे बंद होतील. चुकीची नाती, चुकीचे विचार, चुकीचे निर्णय, आणि त्यांच्या जागी नवी सुरुवात होईल. ही घटना तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्याही जागं करेल. तुम्ही अधिक शांत, अधिक स्थिर आणि स्वतःवर विश्वास ठेवणारे व्हाल. काही जणांना एखाद्या गुरूचा, मार्गदर्शकाचा किंवा आध्यात्मिक अनुभवाचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला जाणवेल की प्रत्येक अडचण ही तुम्हाला घडवण्यासाठीच होती. वृषभ राशी, 11वी घटना म्हणजे नव्या जीवनचक्राची सुरुवात. आता तुम्ही फक्त परिस्थिती सहन करणारे नाही, तर परिस्थिती घडवणारे व्हाल. तुमच्या निर्णयांना वजन असेल, तुमच्या शब्दांना किंमत असेल आणि तुमच्या उपस्थितीला मान असेल. तयार रहा, कारण हा टप्पा तुमच्या आयुष्याला कायमचं नवं वळण देणार आहे. वृषभ राशी, आजपासून सुरू झालेल्या या 11 घटना साध्या नाहीत. या तुमच्या आयुष्याचा पाया हलवण्यासाठी नाहीत, तर तो अधिक मजबूत करण्यासाठी आहेत. काही ठिकाणी धक्का बसेल, काही ठिकाणी आनंदाचे अश्रू येतील, काही निर्णय कठीण वाटतील, पण प्रत्येक घटना तुम्हाला अधिक स्थिर, अधिक शक्तिशाली आणि अधिक सजग बनवणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही संयमाची आणि स्थैर्याची रास आहात. तुम्ही हळूहळू चालता, पण जेव्हा उभे राहता तेव्हा डगमगत नाही. आता वेळ तुमच्या बाजूने फिरतीये. शत्रू पराभूत होतील, आर्थिक पाया मजबूत होईल, नात्यांमध्ये स्पष्टता येईल आणि तुमच्या नावाला मान मिळेल. पण या सगळ्यात एक गोष्ट विसरू नका, नम्रता आणि शहाणपण कायम ठेवा. जर तुम्ही खरे वृषभ राशीचे असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझा काळ सुरू झाला आहे. विश्व तुमच्या सोबत आहे. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो.